सजी है। लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लागी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा। डाबरचं होममेड कोकोनट मिल्क, कोकमचं सार, अद्रक आणि मिरची जे दरदरा पिसून घेतलं साथ है ओ, दूर होके भी तो साथ है। खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण। सोलकढी रेडी झालेली आहे. थोडंसं गार्निशिंग करता फाईनली चॉप कोरिअंडर टाकली आणि हिला आता फ्रीजमध्ये ठेवायची, नंतर तुम्ही एन्जॉय करू शकता. कूड घालून घ्यायचं आहे. डाबरचं कोकोनट मिल्क घालायचं आहे थोडंसं, चिंचाची पेस्ट, थोडंसं अद्रक, मिरची आणि कोथिंबीर आणि ऑइल येऊन द्यायचं आणि फोडणीकडे वळते. गॅस बंद करून टाकायचा. मिरची झाली की गॅस जळून नाही जायला पाहिजे. फोडणी द्यायची. शेंगदाण्याची आमटी रेडी झाली आहे. थोडंसं कोरिअंडर टाकून तिला गार्निश करायचं आहे आणि भगरसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. खूप क्रीमी होते कोकोनट मिल्कमुळे. कोकोनट मिल्क टाकलं ना की थोडंसं क्रीमी रिचनेस आणि थिकनेस येतो त्याच्यामध्ये. छान झाले. आणि ही जी चटणी आहे ती खास उपवासाची चटणी आहे. ह्याची जी रेसिपी आहे मी तुम्हाला शेअर करते आहे. कोथिंबीर आणि कोथिंबीरचे जे दांडे आहेत ना तेच घेतलेत. थोडंसं शेंगदाण्याचं कूट, थोडंसं खोबरं आणि मीठ घालून घ्यायचं. बाकी काही ॲड नाही करायचं. नॉर्मल चटणी बनवतो तशीच, फक्त आलं किंवा लसूण काही घालायचं नाही आहे कारण उपवासाची आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. खूप सिंपल रेसिपी असते पण काही लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. तर आज आमच्याकडे कशी केली जाते ही मी तुम्हाला दाखवते. सो साबुदाणा घेतला आहे जवळजवळ 2 कप, 4 ते 5 तास भिजवून. ठीक आहे. आणि चांगला साबुदाणा भिजला ना की असं सॉफ्ट होऊन जातो एकदम. त्याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे टाकून घेऊयात. मी जवळजवळ 4 मोठे बटाटे घेतले. त्याच्यामध्ये ते 1-2 कप टाकले. मिरचीची एक दरदरी पेस्ट केली आहे आणि ती टाकायची. ज्याला जसं तिसाठी मीठ घालून घेऊया आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. बॉल्स करायचे बॉल शेपमध्ये आणि मग त्याला तुम्ही डीप फ्राय करू शकता. आणि डीप फ्राय सुद्धा स्लो गॅसवर करायचं, एकदम मध्यम ते स्लो गॅसवर. जास्त फास्ट ठेवलं तर वडे जे आहेत ते वरतून ब्लॅक होतील पण आतून थोडेसे शिजणार नाही. थोडं मीडियम गॅसवरती केलं की ते शिजतात पण आणि क्रिस्प होतात बाहेर, अजून खायला सुंदर लागतात. हे सगळं मिक्स केल्यानंतर फ्रायला घेऊन जाऊया. हे अशा प्रकारे असं फक्त बॉल्स करून घ्यायचे आणि थोडं हलकं प्रेस करायचं आणि मीडियम गॅसवरती त्यांना होऊन द्यायचं. आतमध्ये फ्रायला टाकले तोपर्यंत आपण शिवरात्रीच्या दिवशी हे काही लोक ह्याला गुड ॲपल बोलतात, बाकी लोक काय काय बोलतात हे मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.
हे गुड ॲपलमध्ये साखर किंवा गूळ टाकून आजच्या दिवशी खाल्लं जातं. हे भोले बाबाला हा फळ खूप प्रिय आहे. बेलाच्या झाडाचं फळ आहे. त्याला आपण फोडूयात. एकदम कडक असतं आतून. वडे असे आपोआप वरती फुगून आलेत, हलवले सुद्धा नाही आहेत. तर दॅट मीन्स तुमचं साबुदाणा आणि बटाटे प्रॉपर प्रपोर्शनमध्ये घ्या. हे पहा, आतून हे असं दिसतं. हे असं बोलतात की वर्षातून एकदा तरी खाल्लं पाहिजे हे. सो आज आपण ह्याला खाऊयात आफ्टर इयर. स्मेल खूप छान येतोय बाबा. हे बाहेरचा चमच्याने काढून घ्यायचा, अख्खा गरच्या गर निघून जातो तो. आणि गुळामध्ये किंवा मी आज ब्राऊन शुगरमध्ये करणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं. एका बेळाच्या फळाचं किंवा एका वूड ॲपलचं इतकं गर निघतं. आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया. 2 चमचे आपण ब्राऊन शुगर टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि याला छान मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवायचं. थोडं गार झालं ना की खायचं. हे बेळफळ मी पिंटीजवळ सकाळी घेऊन पूजेला करून आली होती, तिथून आणलं होतं. सो हे प्रसाद म्हणून सगळ्यांना पण घरात देऊ शकतो. छान लागतं. आंबट थोडंसं साखर टाकायची त्याच्यामध्ये, थोडंसं खट्टा मिठा लागेल ना त्याच्यामध्ये. हे पाक असे छान असे फुगून गेलेत मस्त. आतून पण शिजलेत आणि वरून थोडे असे गोल्डन ब्राऊन झालेत. अजून आपण ह्याला एक 5 मिनिट्स ठेवणार आहोत. फुगलेत पण. हे पाक असे क्रंची दिसत आहेत. ते स्ट्रक्चर वडे खायलाच नाही पण ते दिसायला सुद्धा असे यमी पाहिजेत आणि त्याचं स्ट्रक्चर छान हवं आहे आणि आतून मॉइस्ट हवेत. सो झालेत. मी तुम्हाला हे फोडून पण दाखवते. हे वडे कसे असे फुगले दोन्ही साईडनी एकदम. आणि असा कलर हवा आहे वड्यांचा, थोडासा गोल्डन ब्राऊन, एकदम काळा पण नाही. खायला खूप सुंदर आहे. परफेक्ट कलर आणि परफेक्ट स्ट्रक्चर आहे. असं पाहिजे साबुदाणा वडा. भजन्ति लोके परिवानराणां न तावत् सुखं शान्ति सन्तापनाशं प्रसीद प्रभो सर्व. उपवासाची चटणी याची रेसिपी सांगितली होती. हे बेळफळाचं थोडंसं प्रसाद केलं सगळ्यांकरता. आणि हे आहे आपलं सोलकढी, ही सगळ्यांची फेवरेट. आणि मी आज इझी पद्धतीने दाखवली की हिला कशी बनवू शकतो घरी. आणि माझी फेवरेट, सगळ्यांची फेवरेट, पापाची, माझी, तुमच्या सगळ्यांची सुद्धा बासुंदी. खूप टेस्टी झाली आहे. हिची रेसिपी महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या घरी आज काय काय केलं गेलं हे नक्की शेअर करा. माझ्या घरी हे जेवढं फार मला जमलं ते आज मी बनवलं गेलं आहे. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट रेसिपी. थँक्यू.